नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज महाराष्ट्र टीईटी पेपर 1 बद्दल माहिती बघणार आहोत. तर बघा, टीईटी पेपर 1 म्हणजे काय? तर टीईटी म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट पेपर 1 जो की 1 ते 5वी साठी दिला जातो. तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 असं याला मराठीत म्हटलं जातं. तर या पेपर विषयी आपण आज जाणून घेणार आहोत. टीईटी पेपर 1 यासाठीची जी पात्रता आहे ती उमेदवाराने किमान HSC म्हणजे 12वी उत्तीर्ण असावे. सोबत डीएड किंवा डीटीएड किंवा डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन किंवा बीएड म्हणजे विशेष प्रकरणात म्हणजे जर टीईटी पेपर 2 द्यायचा असेल तर बीएड असणे देखील आवश्यक आहे. हा जो पेपर 1 होणार आहे यामध्ये विषय व गुण वाटप कसे असते याबद्दल या स्लाइड मध्ये दिलेला आहे. तर बघा, पेपरचा कालावधी म्हणजे पेपरचा वेळ असतो 150 मिनिट म्हणजे 2 तास 30 मिनिट म्हणजे 2.5 तासाचा वेळ आपल्याला या पेपरसाठी दिलेला असतो. आणि हा पेपर जो असतो यामध्ये एकूण प्रश्नसंख्या 150 असते आणि गुण देखील 150 असतात. म्हणजे 150 प्रश्नांसाठी 150 गुण म्हणजे प्रत्येक एका प्रश्नासाठी 1 गुण असतो. आणि सर्व प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQ या प्रकारामध्ये दिलेले असतात. आता आपण या परीक्षेमध्ये विषय, प्रश्नसंख्या व गुण हे विषयानुरूप बघणार आहोत. तर बघा, पहिला विषय असतो बाल विकास व शिक्षणशास्त्र, जो की चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी या नावाने ओळखला जातो. तर प्रश्नसंख्या असते यासाठी 30, गुण असतात 30. 30 प्रश्न 30 गुण, प्रत्येकी 1 गुण. त्यानंतर दुसरा विषय आहे भाषा 1 म्हणजेच मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी पैकी निवड म्हणजे जी आपली भाषा 1 असेल ती भाषा. महाराष्ट्रासाठी ही मराठी. तर बघा, यामध्ये देखील प्रश्नांची संख्या 30 असते आणि गुण असतात 30. त्यानंतर तिसरा विषय आहे भाषा 2 म्हणजे इंग्रजी. तर ही देखील आपल्याला यामध्ये 30 प्रश्न असतात आणि 30 गुण दिलेले असतात. त्यानंतर चौथा विषय आहे गणित. गणितात जे देखील 30 प्रश्न असतात 30 गुणांसाठी. त्यानंतर पाचवा विषय आहे पर्यावरण अध्ययन EVS एन्व्हायरमेंटल स्टडी. तर यामध्ये प्रश्नसंख्या 30 असते आणि गुण देखील 30 असतात. अशी एकूण प्रश्नसंख्या 150 आणि त्यासाठी असलेले गुण देखील 150 असतात. आता आपण विषयानुसार सविस्तर अभ्यासक्रम पाहूया. पहिला विषय आहे बाल विकास व शिक्षणशास्त्र. बालकांचा विकास शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक यावर आधारित तुम्हाला प्रश्न या विषयात विचारले जातील. त्यानंतर पियाजे, व्हायगॉटस्की, कोहलबर्ग यांच्या सिद्धांतांचा अभ्यास व त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. शिकण्याच्या प्रक्रिया व अध्यापन तंत्राबद्दल प्रश्न येतील. विशेष गरजा असलेले विद्यार्थी इन्क्लुझिव्ह एज्युकेशन यावरती देखील प्रश्न येतील. मूल्य व नैतिक शिक्षण या पॉइंटच्या आधारे तुम्हाला बालविकास व शिक्षणशास्त्रावर आधारित 30 प्रश्न विचारले जातील. यानंतर दुसरा जो विषय आहे आपला मराठी. भाषा 1 मध्ये निवडलेली भाषा मराठी. तर बघा, यामध्ये भाषा कौशल्यावर आधारित म्हणजे श्रवण, वाचन, लेखन, संभाषण इत्यादीशी रिलेटेड प्रश्न येतील. त्यानंतर व्याकरण. व्याकरणामध्ये शब्दाच्या जाती, शब्दरचना, वाक्यरचना तसेच अध्यापन पद्धती, लँग्वेज पेडागॉजी इत्यादीबद्दल प्रश्न येतील. भाषेचा शैक्षणिक वापर यावर आधारित प्रश्न विचारले जातील. यानंतर भाषा 2 म्हणजे इंग्लिश या विषयासंदर्भात देखील दुसरी भाषा म्हणून भाषेचे अध्यापन, भाषा व संप्रेषण कौशल्य, व्याकरण, अनुच्छेद लेखन, वाचन समज इत्यादी तसेच भाषिक अध्यापन तंत्र इत्यादीवर आधारित 30 प्रश्न विचारले जातील. यानंतर गणितामध्ये तुम्हाला संख्या पद्धती, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, भिन्न, फ्रॅक्शन्स, दशांश, डेसिमल्स, लांबी, वजन, क्षमता, क्षेत्रफळ, घनफळ, वेळ, पैसे, मोजमाप, गणितीय अध्यापन पद्धती. त्याच पद्धतीने तुम्हाला इथं भूमितीवर आधारित देखील प्रश्न विचारले जातील. आणि तुमची जी इयत्ता 1ली ते 5वी किंवा 8वी पर्यंतचे जो सिलेबस आहे त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील. 5 नंबरचा विषय आहे एन्व्हायरमेंटल सायन्स. या पर्यावरण अध्ययन म्हणजेच एन्व्हायरमेंटल स्टडी किंवा सायन्समध्ये कुटुंब व सामाजिक रचना, अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, सजीव व निर्जीव, वनस्पती व प्राणी, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, स्वच्छता इत्यादी MSCRTचे जे तुमचे बुक्स आहेत
इयत्ता 1ली ते 5वी किंवा 8वी किंवा 10वी पर्यंतचे यावर आधारित हे प्रश्न असतील. यानंतर तुम्हाला अभ्यासासाठी शिफारस केलेली पुस्तके काही दिलेली आहेत ते आपण बघूया. तर बघा, पहिला जो विषय आहे बालविकास व शिक्षणशास्त्र, यासाठी तुम्ही बालविकास व शिक्षणशास्त्र हे किरण पब्लिकेशनचं किंवा अरिहंत पब्लिकेशनचं बुक घेऊ शकता. त्याचप्रमाणे शिक्षण मानसशास्त्र डॉक्टर V.P. भोसले यांचं पुस्तक देखील तुम्ही घेऊ शकता. अभ्यासासाठी तुम्हाला हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल. विषय दुसरा भाषा मराठी, हिंदी. मराठीसाठी तुम्ही बालभारतीची पुस्तके इयत्ता 1 ते 5वी पेपर 1 साठी महत्वाची आहेत. त्यानंतर व्याकरण संदर्भ पुस्तक जे आहे नामदेव जोशी मराठी व्याकरण हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश यामध्ये R.S. अग्रवाल, रेन अँड मार्टिन इंग्रजीसाठी हे घेऊ शकता. गणित या विषयासाठी इयत्ता 1ली ते 5वी गणिताची बालभरती पुस्तके रेफर करा. त्याचबरोबर R.S. अग्रवाल मॅथमॅटिक्स फॉर प्रायमरी टीचर्स हे बुक रेफर करा. अरिहंत TET मॅथमॅटिक्स बुक्स हे सुद्धा तुम्ही बघू शकता. गणितावर तुम्हाला बऱ्यापैकी उपयोजनात्मक प्रश्न येतात, त्या पद्धतीने तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करण्याचा दृष्टिकोन इथे विकसित करू शकता. त्यानंतर पर्यावरण अध्ययन एन्व्हायरमेंटल सायन्ससाठी इयत्ता 1ली ते 5वी पर्यावरण अभ्यास बालभारतीची पुस्तके रेफर करा. NCERT EVS इयत्ता 3री ते 5वी, अरिहंत EVS फॉर TET. तसेच मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका देखील तुम्ही सोडवा प्रॅक्टिससाठी. तर त्या महा TET प्रिवियस इयर पेपर्स अरिहंत किंवा किरण पब्लिकेशन्स या बुक्समध्ये तुम्हाला अवेलेबल होतील. तर अशा पद्धतीने पेपर 1चा अभ्यास दिलेल्या विषयानुसार आणि दिलेल्या पुस्तकातून तुम्ही केल्यास नक्कीच तुम्हाला पेपर अगदी सोपा जाईल. परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा.